अचानक तणाव वाढला. 1 मे पासून वीज कामे ठप्प होण्याची शक्यता. महावितरणने सुरू केलेल्या ऑटो रॉबिन पद्धतीवरून अहिल्यानगरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. ही पद्धत कामांचे वाटप स्वयंचलितपणे करण्यासाठी लागू करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र कंत्राटदारांमध्ये प्रचंड गोंधळ आणि नाराजी उसळली आहे. काम कोणाला, कसे आणि कोणत्या नियमानुसार मिळणार याबाबत स्पष्टता नाही. आदेश कुठून येणार याबाबत संभ्रम आहे. मोजमाप, तपासणी आणि मंजुरीची ठोस पद्धत नाही, तर बिल आणि देयकाबाबतही कोणतीही हमी दिलेली नाही. यासोबतच जुनी देयके थकलेली असतानाच नवीन कामे करण्याचा दबाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कंत्राटदारांनी आक्रमक भूमिका घेत स्पष्ट लेखी आदेश मिळत नाहीत तोपर्यंत काम नाही असा इशारा देत 1 मे पासून सर्व देखभाल आणि बिघाड दुरुस्तीची कामे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय प्रत्यक्षात आला तर शहरातील वीज व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून आता प्रशासन कोणती चाल खेळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. नमस्कार, मी अर्जुन ससे, अध्यक्ष इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, अहिल्यानगर विभाग. काही दिवसापासून असं निदर्शनात आलंय, महावितरण आपली दुसरी नाण्याची जी बाजू आहे तिला विसरून गेली आणि त्यांना गृहीत धरून मनमानी कारभार चालू केलेला आहे त्यांनी. त्याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे आता एम्पॅनलमेंट टेंडरचे NSC, DTC, HT, ब्रेकडाऊन मेंटेनन्सचे टेंडर झाले. यामध्ये कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता टेंडर फ्लॅश झाल्यानंतर ऑटो राऊंड रॉबिन पद्धत लागू केलेली आहे. ह्या पद्धतीमुळे काम करण्यास सर्व ठेकेदारांना खूप अडचणी येत आहेत. पद्धत बंद करायला पाहिजे आणि अशाच पद्धतीने मागील वर्षी ह्या टेंडरच्या अंतर्गत जे काही लोकांचे कामाच्या PO, MO बाकी आहेत, बऱ्याच लोकांची बिलं थकीत आहेत, त्या बिलांचा अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारच्या देयकं यांनी अद्यापपर्यंत महावितरणने दिलेली नाही आहेत. तरी या सर्व गोष्टीचा महावितरणने विचार करावा. अन्यथा या सर्व गोष्टीवर विचार न झाल्यास उद्या दिनांक 1 मे 2026 रोजी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर त्याची सुरुवात म्हणून इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, अहिल्यानगर विभाग उद्यापासून पूर्णपणे काम बंद आंदोलन करत आहोत. आम्ही मागच्या वर्षात काही कामं केलेत, त्याचा आमचं बजेटचा इश्यू आजपर्यंत कुणी आमची चर्चा करत नाही. त्याचं आश्वासन कुणी आम्हाला दिलं नाही की तुम्ही आम्हाला कधी पेमेंट देणार आहेत, आमचे देयके कसे काढणार आहेत, याच्याबद्दल कोणताही प्रशासकीय अधिकारी आम्हाला कोणत्या प्रकारचं उत्तर देत नाही आहे. दुसरा मुद्दा आहे ऑटो रॉबिन पद्धत. ही टेंडर काढल्यानंतर, टेंडरचे ऑर्डर दिल्यानंतर मग यांनी इम्प्लिमेंट केलेली आहे. ती इम्प्लिमेंट करताना त्यांच्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्याची माहिती नाही आहे. आम्ही विचार केलो त्यांनी तुमच्यासाठी चांगली आहे, पण याच्यात एवढा सर्व आहे त्यांनाच त्या विषयावरती काही माहिती नाही आहे. तर आम्ही ह्या कोणत्या बेसवरती आमचे पैसे इन्व्हेस्ट करून आम्ही अजून आर्थिक नुकसानात जावं, कारण आमचे मागचे देयक पेंडिंग आहेत. तर आम्हाला असं वाटतं की ही जी पद्धत काढलेली ही 100% चुकीची आहे आणि ही अन्यायकारक आहे. आता इथून पुढं सुद्धा आम्ही जे आंदोलन आता 1 तारखेपासून चालू करतोय, जर आमच्या मागण्या आमच्याशी चर्चा करून जर याचं निराकरण केलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही भविष्यात करू. आणि याच्यातनं जो काही प्रशासनाला त्रास होणार आहे त्याची सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहणार आहे. तर आमची एकच मागणी आहे की आमच्या सगळ्या प्रश्नांवरती त्यांनी आमच्याशी बसून चर्चा करावी आणि आमचे प्रश्न मार्गी लावावेत आणि त्याचं आम्हाला लेखी उत्तर द्यावं. हे सांगून आम्हाला फक्त एवढंच सांगायचं की आम्हाला कोणत्याही लोकांना त्रास द्यायचा हेतू नाही आहे, फक्त आमची मागणी आमच्यावर झालेल्या अन्यायासाठी आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे की याच्यावरती त्यांनी आमची चर्चा करावी आणि आमचे सगळे प्रश्न त्यांनी मार्गी लावेत. हा जो काही ऑटो रॉबिनचा जो प्रश्न उभा राहिलेला आहे, हा प्रश्न फक्त अहिल्यानगर विभागातच नसून संपूर्ण महाराष्ट्रभर याच्याबद्दल ते पडसाद उमटत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या संघटनेनी या संदर्भात त्या विभागाच्या AC असू द्या, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असू द्या, प्रत्येकाला या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार चालू आहे आणि पत्रव्यवहार करत आहोत. यानंतर आम्ही आमच्या संघटनेतर्फे महाराष्ट्राच्या जे आपलं MSDCLचं जे मुख्य कार्यालय आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही याबाबत पत्रव्यवहार करत आहोत आणि त्यांच्याशी आम्ही संपर्क साधलेला आहे. अशा पद्धतीने यामध्ये कुठल्याही जनतेला आम्हाला कोणालाही त्रास होईल अशी आमची कोणतीही भूमिका नसून यामध्ये फक्त ठेकेदारांवर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडणे आणि वारंवार अशा पद्धतीने जो मनमानी कारभार MSDCL चाललेला आहे तो कुठेतरी त्याला आळा बसावा ही आमची याबाबतची भूमिका आहे. हीच आमची भूमिका राहील आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही अहिल्यानगरपासून काम बंद आंदोलन सुरू करत आहोत आणि येत्या
आठवड्याभरात संपूर्ण महाराष्ट्रभरातील सर्व ठिकाणचे काम बंद आंदोलन यानंतर सुरुवात होणार आहे, असं या निमित्ताने मी या ठिकाणी इशाराही देऊ इच्छितो. ठेकेदारांचे गेले 6 महिन्यापासून जवळपास प्रलंबित बिले देयके बाकी आहेत. त्याच्याबद्दल यांच्याकडे कोणती ठोस माहिती नाही, ठोस कल्पना नाही किंवा त्याबद्दल कोणी बोलत नाही. आज आम्ही काम करतोय, पण आमचे मागचे बिलं बाकी असून सुद्धा आज आम्ही काम करतोय. उद्या आम्हाला याचे पैसे भेटतील नाही भेटतील याची गॅरंटी नाही. याच्याकडून आम्हाला शासन कोणती कल्पनाही देत नाही. तसेच त्यांनी नवीन एक पद्धत चालू केलेली आहे, ऑटो राऊंड रॉबिन पद्धत. त्या राऊंड रॉबिन पद्धतीने आमचे पैसे आम्हाला मिळतील की नाही याची अजिबात गॅरंटी नाही. त्याच्यात नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी ॲड केलेलं आहे. याबद्दल इतर प्रशासनाला त्याची काही माहिती नाही. प्रशासनालाच जर याची माहिती नाही तर ठेकेदाराने कोणत्या बेसिसवर हे काम करायचं, कोणत्या बेसिसवर आमचे पैसे आम्हाला भेटतील याची आम्हाला कोणतीही शक्यता नाही आहे. त्यामुळं आम्ही 1 तारखेपासून पूर्णपणे जोपर्यंत या पद्धतीबद्दल आम्हाला संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने लेखी पद्धतीने जोपर्यंत आम्हाला प्रशासन देत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचं काम चालू ठेवणार नाही. यानंतर जी काही पुढचा हे तयार होईल त्यासाठी पूर्णपणे महावितरण जबाबदार राहील. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.